त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे 3 जुलै 2025 रोजी अंजनेरी ग्रामपंचायतीत कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खरीप पीक स्पर्धा 2024 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमात जय हनुमान उपसा पाणी वापर संस्थेचे चेअरमॅन निवृत्ती धोंडीराम चव्हाण यांनी सर्वसाधारण गटात जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावलाय। त्यांचा सत्कार बागायतदार नरेंद्र चव्हाण आणि माजी चेअरमॅन सुभाष मिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय। तसेच आदिवासी गटात शेतकरी रामदास भावडू शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले। त्यांचा गौरव प्रगतशील शेतकरी तुकाराम चव्हाण आणि राजाराम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाय। कार्यक्रमात कृषी सहाय्यक अधिकारी विनोद होडकर साहेब यांचाही विशेष सत्कार उपसरपंच सागर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी सत्कार मूर्तींनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले। होडकर साहेबांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने पीक स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केले। सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। उपसरपंच सागर चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांमध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले। पोलीस पाटील संजय चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मनसे तालुका प्रमुख संदीप चव्हाण यांनी विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले। कार्यक्रमास उत्तम चव्हाण, तानाजी चव्हाण, संजय खांडबहाले, गोटीराम करंडे, संदीप बरकले, श्याम चव्हाण, काळू शीत, गणपत शीत, शंकर हागोटे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल ग्रामपंचायत व कृषी विभागाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत। बोला। राज्यात आपलं पीक स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यात रामदास भावडू शीत यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे। त्याच्यानंतर जलवाटप संस्थेचे चेअरमन निवृत्ती भाऊ चव्हाण यांचा भात पीक स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे। तर आपली उपसरपंच सागर भाऊ चव्हाण आणि आपली ग्रामपंचायत अंजनेरीच्या सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून पीक स्पर्धेमध्ये त्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती। नाशिक लोकशाही न्यूज साठी अरुण शिंदे, त्र्यंबकेश्वर।